जय शिवराय मित्रांनो. आज रविवार आहे. आज काहीतरी नॉनव्हेज खायचं मनात आलं आणि म्हटलं आज मच्छी बनवूया. मच्छी बनवायची पण म्हटलं मालाबार फिश करी, म्हणजे केरळा स्टाईलमध्ये नारळ वगैरे घालून जी फिश करी बनते ती बनवायचं माझ्या मनात विचार आला. त्यासाठी मी मच्छी घेऊन आलो रूपचांद. हे गोड्या पाण्यातील मासा आहे, चांगला आहे, चवीला पण छान लागतं आहे. बघूया आज बनवून कसं लागतं ते. आता ह्याच्यामध्ये ही गार्लिक जिंजर पेस्ट घेतलेली आहे. त्यात नमक घालायचं आपल्याला, जसं जशी चव पाहिजे, चवीला आपल्याला जसं लागते त्यानुसार नमक घालून घ्यायचं. त्यानंतर ही हळदी पावडर आणि चटणी, जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं चटणी घालायची. जय शिवराय मित्रांनो. आज रविवार आहे. रविवारचं म्हटलं काहीतरी नॉनव्हेज बनवूया, काहीतरी नवीन असतं. त्यामुळे मी ही मच्छी घेऊन आलो आहे. ही रूपचांद मच्छी आहे. ठीक आहे, रूपचांद मच्छी आहे. त्यामुळे जी फिश करी बनवायची आहे केरळा स्टाईलमध्ये. तर हिला मॅरिनेट केलं आहे आता आणि हिला आता ठेवतो फ्रीजमध्ये थोडा वेळ. त्यानंतर दाखवतो तुम्हाला कशी बनवायची मच्छी. तर नारळाचं दूध काढायचं आहे फिश करीसाठी. फिश करीसाठी नारळाचं दूध काढण्यासाठी मी सर्वप्रथम नारळ तोडून घेतलेला आहे. आता काय होतं आहे, हे नारळाचं दूध आपण जर बाहेरून विकत घ्यायला गेलं तर ते खूप महाग पडते. हे 20 रुपयाचं नारळ आहे, तर त्याचं दूध काढायचं हे आपल्याला बरोबर होते. आता त्याच नारळाचं दूध बाहेरनं तुम्ही घ्यायला गेला तर ते 70-80 रुपये घेतात. हे नारळाला असं बारीक कापून घ्यायचं. त्यानंतर त्याला लावायचं मिक्सरला. आता हे पाणी घेतलेलं आहे, पाणी कोमट पाणी आहे. मग हे मिक्सरला लावल्यानंतर हे कोमट पाण्यात टाकायचं. तर याला गरम पाण्यात टाकून 5 मिनटं झालेली आहेत. हे मिक्सरला लावून चांगलं गरम पाण्यात, गरम म्हणजे कोमट पाणी. तर ह्याला ह्या मोठं जे छन्नी असते ना, ह्या मोठ्या छन्नीमध्ये याला असं गाळायचं. गाळून ह्याला असं जर असं स्क्वीज करायचं. मेन दूध ते ह्याच्यामध्येच असते. ते बघा, आपलं नारळाचं दूध तयार आहे. आणि हा थोडासा नारळ हळद मिक्स करून मिक्सरला लावून घेतलेला आहे. आता ह्याला मॅरिनेट करून जवळपास अर्धा तास झालेला आहे. आता जे फिश करीमध्ये जे आपण मच्छी टाकणार आहे त्याला हलकं हलकं फ्राय करून घ्यायचं. हां, हलकं हलकं फ्राय करून घेऊया त्याला. गॅस स्लो करून असं परतून घ्यायचं, एका बाजून दुसऱ्या बाजूला, दोन्ही बाजूनं हलकं हलकं भाजून घ्यायचं. कलर आला याला बरोबर. आता याला काढून घेऊया. आता मित्रांनो, ही फिश करी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे बारीक कापलेला कांदा, 2 कांदे, 1 टमाटर, कढीपत्ता मालाबार म्हटल्यानंतर कढीपत्ता पाहिजेतच, कोथिंबीर आणि मिरच्या ह्याला मधनं कापायचे आहेत. आणि हे अर्धे फ्राय केलेले मासा. आता हे तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये टाका मोहरी. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. वाजला जाईल कढीपत्ता कडकत. त्यानंतर हा कांदा, चांगला हलवा.
एकदम बारीक असा हा कांदा कापलेला आहे. मीठ टाकायचं आहे. आपण मच्छीला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळं मीठ घेतातच टाका, अंदाज घेऊन. कांद्याला चांगला ब्राऊन करायचा आहे. हा कांदा ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायचे आहे गार्लिक जिंजर पेस्ट. चांगलं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं याच्यामध्ये टमाटर कापलेला, बारीक केलेला आहे टमाटर, त्यामुळे याला गलायला वेळ लागत नाही. हलकं पाणी घालून घ्यायचं. याच्यामध्ये चटणी, आपल्याला जसं तिखट पाहिजे तेवढी चटणी याच्यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर हळदी पावडर. तर कसे आहे, माशाची जी ॲक्च्युअल टेस्ट आहे ती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कोणताही वरचा मसाला घालू नये. म्हणजे जे फिशमध्ये तरी मसाले वगैरे येतात ना, ते घालायची जरूर नाही. आता मग काय तुम्हाला ॲक्च्युअल टेस्ट माशाची आहे ती समजते. यामुळे चांगलं शिजवायला यायला स्लो गॅसवर शिजवलेलं कधी पण चांगलं असतं. मसाल्याला तेल सुटलेलं आहे, त्यामुळे नारळाची पेस्ट आहे ती पण याच्यामध्ये टाकायची आणि परतून घ्यायची. थोडं पाणी घालू याच्यामध्ये. पाणी घातले, त्याची मच्छी आहे ही ठेवलेली याच्यामध्ये घालायची. त्यानंतर हे आमसुलाचं पाणी आहे, कोकमचं पाणी, हे महाराष्ट्रामध्ये जास्त यूज होते. याला थोडंसं कोकमचं पाणी असं घालून घ्यायचं. खटाश येते जराशी आमटीला.
आता घालायचं आहे नारळाचं दूध. नारळाचं दूध घातल्यानंतर मोस्टली आमटीला उकळी येऊ द्यायची नाही. हलक्या आणि मंद आचेवर याला ठेवायचं. उकळी आली की कधी कधी नारळाचं दूध फुटतंय. हे बघा, आणि हे बघा आपली ही मालाबार फिश करी खाण्यासाठी तयार आहे. उकळती बंद करतो आता मी. भातासोबत खायला लई मजा येते.